गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतान् स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वागात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय नमः गोविन्दाय नमः। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोवर्धनधर गोपाल नरत गोकुल संकटहारी जय
श्रावण शुद्ध एकादशी, एकादशीचं नाव आहे पुत्रदा एकादशी. बुद्धीच्या भगवंताच्या भक्तांच्या बुद्धीच्या पोटी पुत्ररूपी विवेक यावा ही सगळ्या वैष्णवांची इच्छा असते. देहाचा पुत्र वेगळा आणि आत्म्याचा पुत्र वेगळा. आत्म्याला जो पुत्र प्रसवतो तो विवेक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा माऊलीनं, समर्थांनी, एकनाथ महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी समाजाचा आत्मरूपी विवेक पुत्र हरवला होता त्याचा शोध मानवाला करून दिला. आणि म्हणून आजची एकादशी विशेष आहे. जशी देहधारी माणसाला पुत्राची इच्छा असते, कारण पुत्र पुन नावाच्या नरकातून तारतो, पण हल्ली तसं काही राहिलेलं नाही. तो म्हणतो 10 दिवस कोणाला वेळ आहे, 5 दिवसात उरकवा, मला जपानला जायचं आहे. तर आपण आता पुत्रांची अपेक्षा सोडली पाहिजे आणि आपला जो खरा पुत्र आहे त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. विवेक, कारण हे सगळं सोडायचं आहे आणि हे आपलं नाही अशी खात्री करून घ्यायची आहे. आणि अशी खात्री जी होते ती जर करून घ्यायची असेल तर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे चालावं लागेल. कारण संत असे प्रमाण देतात की त्या प्रमाणानं मार्ग सापडतो, म्हणजे सापडतोच. अनेकांना सापडला आणि ते देह दुःख विसरले. म्हणून महाराज म्हणतात संसाराची तुटी, संसाराची तुटी, तुटी होय संसाराची विठ्ठला पायी पडे. नाना परते साधन नाही, नाही साधन नाही. आकारोनी सांगे तुका, आकारोनी सांगे तुका.
नका, नाम घेता राहू नका, राम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बंधावाची, विठ्ठला विठ्ठला कुंडली वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधन नाही, जे तू करसी आणिक काही, आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. ठाला विठ्ठला नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. संसाराची तुटी व्हावी असं मनामध्ये केव्हा उद्भवतं, हा पहिला विचार आपण मनात ठेवायचा आहे. जेव्हा संसारामध्ये उद्वेग येतो, पण संसारी माणसाचा उद्वेग हा जास्त काळ टिकत नाही. त्या उद्वेगाचं रूपांतर संतापात होतं आणि ज्ञानी लोकांचं उद्वेगाचं रूपांतर वैराग्यात होतं. ठाला विठ्ठला म्हणून समर्थांनी एक सांगितलंय, आपलं वैराग्याकरता दिवा जळावा असं जर वाटत असेल तर दिसा माझी काही लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. आपल्याला जे काही सुचलंय ते दिवसातून काही लिहून काढायचं. जसं किराणा दुकानदार लिहून ठेवतो, आज किती विकलं गेलं, काय आणलं होतं, तो जशी रोजनिशी करतो तशी परमार्थाच्या कारण किराणा दुकानात माल भरपूर असतो. प्रत्येक मालाची देखरेख नाही केली तर नुकसान होतं. भाव वाढला तर माल उरलेला आहे याचा आनंद होतो आणि भाव कमी झाला तर उरलेल्या मालाचा दुःख होतं. त्याप्रमाणे संसारामध्ये मनासारखं झालं तर सुख होतं आणि मनासारखं नाही झालं तर दुःख होतं. आपलं सुद्धा किराणे दुकानदार, जीवन सुद्धा किराणा दुकानदार आहे. रोज किराणा दुकानामध्ये काही माल वाया जातो, धान्य मोजताना करताना पडतं, पण सूज्ञ दुकानदार संध्याकाळी ते गोळा करून घेतो, तसं पडू देत नाही आणि त्यातलं स्वतःला वापरतो, म्हणून नफा जास्त होतो. म्हणून आपल्या या संसारामध्ये रोज काही न काही आपल्या तोंडातून अभद्र भद्र म्हणजे पाप आणि पुण्य हे पडत जातं.
त्याच्यातलं पाप नष्ट होण्याकरता सारखं नाम घेत राहा. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होय संसाराची दुरी, होय संसाराची दुरी, होय संसाराची दुरी, होय संसाराची. कराडला सखूबाईचं लग्न लागलं. आई वडील अगदीच धर्मशाळेमध्ये उतरलेले की ज्यांना लग्नामध्ये बोलवणं सुद्धा लाज वाटत होती अशी परिस्थिती होती. पण म्हाळसा काकूला सखूबाईचं रूप मनामध्ये ठसलेलं होतं. म्हणून माझ्या दिग्याला सखूच करावी. कारण मुलगा हा म्हाळसा काकूच्या ताब्यात होता. काही स्त्रिया अधिकारवाणीनं आणि क्रोधानं मुलांना ताब्यात ठेवतात. काही लोक प्रेमानं मुलांना ताब्यात ठेवतात. दोन मार्ग आहे. आपलं सर्ग चालावं शेवटपर्यंत असा ज्यांचा अट्टहास आहे ते मुलांना धाकाने ताब्यात ठेवतात आणि मुलं सरळ मार्गाला लागावे, त्यांना भगवंताची कृपा व्हावी हे प्रेमानं आणि आनंदानं मुलाला वाढवतात. दोन प्रकार आहे संसारामध्ये. किती दिवस आपलं चालावं किंवा चालवावं हे माणसानं ठरवावं. जर तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं चालवायचं आहे तर तुम्हाला याच्यातून वाव मिळणार नाही. आणि वाव न मिळाल्यामुळे तुमच्या बुद्धीला संसाराची चालना राहील. तुम्हाला उठाउठी भगवंताचं नाम घेता येणार नाही. जसं आमच्या एका गुरुजीने सांगितलं, म्हणजे दादा रिटायर झालो आता. म्हटलं मग काय करायचं? म्हणे काहीच करायचं नाही. आता आलेले पेन्शन, मुलांचं जीवन आणि भागवताचं वाचन, बस ठरवून टाक. एकदा जीवनाचं मूल्य आपल्याला जर कळालं तर आपण देवाचं नाव घेणं म्हणजे सतत नामस्मरण करणं असं नाही. काही कथा वाचून, काही तत्वज्ञानाचा ग्रंथ वाचून, जेणेकरून जागृती राहील कशाची? भगवंताच्या नामस्मरणाची. आणि आपल्याला नामस्मरण करायचं आहे याच्याकरता आपला लाभ फक्त भगवंताच्या प्राप्तीत आहे अशी गाठ मारून घ्यायची. जसं दशरथ राजानं मारली होती. श्रावण बाळाच्या वडिलांनी श्राप दिला की तूही पुत्र पुत्र करत मरशील. दशरथ राजा म्हणजे मुलगा होणार. कशी गाठ मारून घेतली होती? कारण मुलाच्या प्राप्ती करता दशरथाची धावपळ होती. तसा आपला दशरथ म्हणजे 10 इंद्रियांचा रथ हा विवेकाच्या प्राप्ती करता त्याने धावपळ केली पाहिजे की माझा विवेक जागृत व्हावा आणि अंतकाली भगवंताचं स्मरण यावं. नामस्मरण सतत केलं तरच अंतकाळी येतं, नाहीतर राम रामच्या ऐवजी हाय हाय येतं. हाय हाय हाय. लोक म्हणतात खाय खाय खाय. नामस्मरणाशिवाय जीव शांत नाही होत. आशा तृष्णा शमत नाही. बऱ्याच भगिनी म्हणजे माझ्यापेक्षा वयस्कर आणि काका सुद्धा वयस्कर शेवटी असं विचारायला आल्या होत्या की तुझा काका काही मागतो, काय करू? तुझा काका आता मरते समय काही मागतोय, काय करू? म्हटलं त्यांना दूध देताना, पाणी देताना तुम्ही नामस्मरण करा. आणि 3 दिवसामध्ये त्या काकूने असं केल्यावर काकाने मागणं बंद केलंय. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे असे अनुभव आहे. आत्ता गुरुजीचा अनुभव सांगितला. आता हा दुसरा काही मागतो तुझा काका, काही मागतो म्हणजे समजलं का तुम्हाला? हा, आयुष्यभर काकाने असं काहीच केलं नाही तुझ्या, पण आता मी काय करू सांग? म्हटलं तेवढंच करावं लागेल. जे काही खाऊ घालशील ते नामस्मरण करून खाऊ घाल, त्या अन्नाचा संस्कार होईल आणि अंतिम तसंच झालं म्हणे. जाय मंदिरात
आणि दादाकडून तीर्थ घेऊन ये. ती आमची काकू तीर्थ घेऊन गेली, तुळशीचं पान, गंगाजल, रामाचं तीर्थ टाकलं आणि काम संपलं. ज्या वेळा आता ही काकू होती बरी, नाही तर त्यांची शेवटची इच्छा आहे नाही पुरे केले तर मला धरतील, अशी जर असली वल्लाळ काकू, असं आहे नाही. माझ्या पतीची दुर्गती होईल, मी असं होऊ देणार अशी काकू. नाही तर काकू किशाची पण आहे, लक्षात ठेवा. कारण म्हातारीनं श्रवण केलेलं होतं, एकही भागवत सप्ताह टळलेला नव्हता. ज्या वेळेला मनुष्य श्रवण करतो, श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे भक्ती, श्रवणे मिळे मुक्ती. पण तेही सहज श्रवण पाहिजे. तेरी मन की गंगा और मेरी मन की जमुना, हे असंच असतं सगळं, त्याच्यातच चालले जातं. ते एक गाणारे काय म्हणतात त्याचं उदाहरण सांगू का. या पोरांना घेऊन गेलो तुम्ही एकदा, ते गाव आहे तिथे विद्वान मनुष्य होते, त्यांना गायची गैरसर होती. म्हटलं चला यांना त्यांची भेट घालून देऊ बेटावरला. तर गेल्यानंतर मला आनंद होता की बा भगवत भक्त आहे. मला म्हणे दादा गात गात स्वर्गात जायचं. म्हटलं ठाला विठ्ठला. म्हणजे इतक्या दिवस भागवत सप्ताह करून स्वर्गातून खाली यावं लागतं हे लक्षात नव्हतं. वैष्णव स्वर्ग मागत नाही, कारण तो स्वर्ग तुच्छ आहे. कारण पुण्य संपलं की खाली यावं लागतं. म्हणून तुम्ही जे वैभवाचं सुख मागता, ते वैभवाचं सुख जे आहे ते सुख नाही आहे. त्या वैभवाच्या सुखामध्ये दुःख आहे. वैभवाच्या सुखामध्ये दुःख आहे. पण हे जे सुख आहे सर्व सुखाचे आगर, ते फार वेगळे आहे आणि ते फक्त वैष्णवालाच कळतं. गात गात स्वर्गात जात म्हटलं स्वर्गातून खाली यावं लागेल, त्याच्याकरता याच्या भानगडीत पडू नका. त्याचे वाचेने नाम घेत राहा. जसं नाम घ्याल तसं तसं ती अवस्था कमते. सखूबाई लग्न लागलं, हे दोन्ही पती आणि पत्नी म्हणजे सखूबाईचे आई वडील कराडाच्या श्रीमंताच्या घरी आले. शेवटचं गाय जवळ होतं, ते गाठीतून मुलीला आणि जावायला दिलं आणि सखूबाई रडायला लागली. वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. बाबा आता कधी वेळ बेटा, ही शेवटचीच वेळ, आता आम्हाला विसरून जा. म्हणजे माझं तुझं माहेर पंढरपूर, त्याला अडवायचं. तुला पंढरपूरला जाता नाही आलं तरी चालेल, पण आषाढी कार्तिकीची आठवण ठेवायची आणि नाम त्याचं घेत राहा. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. हा जो संसार आहे याची तुटी होऊन जाईल. आम्ही तुला आता भेटणार नाही. मग बाबा मला तुम्ही कोणाच्या भरोशावर सोडता. म्हणे बाप रखुमा देवी वरून, जो सदैव अविनाशी आहे. नाशी भाऊ, नाशी बहीण, नाशी सगळं नाशे बेट्या, लक्षात ठेव. आणि हे आषाढी वारीला निघाले आणि दोन्ही पती पत्नी साथीच्या रोगात पंढरपुरात चंद्रभागेत मिळाले. चंद्रभागेमध्ये मिळाले. मोठी साथ आलेली होती आणि त्या साथीमध्ये दोन्ही माता पिता गेले. पुन्हा सखूबाईला आई वडिलांची वार्ता कळालेली नाही आणि त्या दिवसापासून सखूबाईने आपला संसार सुरू केला आणि संसारामध्ये सारखं पांडुरंगाचं ध्यान. पांडुरंग कारण बालपणापासून आईपासून वडिलांपासून जे मिळालेलं होतं, या गावात जायचं त्या गावात जायचं, कीर्तन करायचं, धर्मशाळेमध्ये उतरायचं. एकच मुलगी होती पण अत्यंत स्वरूपवान जन्माला आल्यावर त्यांना मोठं संकट पडलं होतं की पांडुरंग काय करेल. पण ते संकट निवारलं आणि दोन्ही पती पत्नी भगवंतावर सखूबाईला सोडून निघून गेले.
सखूबाईने आपल्या वडिलांची आज्ञा मानली आणि की आपला खरा लाभ म्हणजे भगवंत आहे असं आपले आई वडील सांगून गेले. आपल्याला असलेल्या परिस्थितीमध्ये निभवायचं आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे, म्हणून कामामध्ये तत्पर, कष्ट करायला कधीच सखूबाईने मागे पुढे पाहिलं नाही. आणि सगळं काम करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा मंत्राचा ध्यास आणि प्रत्येकाला आदर. सासूचा अगदी म्हणजे म्हाळसा काकूच होती, खट्याळ, कंबर कसलेलं कायम. सकाळी उठल्यावर 12 घरं फिरून आल्याशिवाय पोट भरणार नाही. अशा काही भगिनी असतील की त्यांना याच्या त्याच्या घरी जावं असंच वाटतं. नाही जाता आलं तर काय, कुठून वेळ मिळणार आहे तुम्हाला? संत सांगताय तुम्हाला संसाराचं सुख, तर त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. ठरवून घ्या, 12 वाजेपर्यंत आपल्या घरातलं सगळं झाल्याशिवाय कोणाशी अलाराम करायचा. गयाराम झालाच चालेल पण अलाराम नको. उठलं की सुरू, कारण तुमचं चित्त विचलित होऊन जातं. दुसऱ्या लोकांना दुःख सांगून कमी होईल का? जाऊ देवाची या गावा, देवाला सुख दुःख सांगा, कारण तो दुःख निवाराला समर्थ आहे. तो दुःख निवाराला समर्थ आहे. परवा एक सेवक आला होता स्वामी समर्थ केंद्राचा, त्याचं लग्न होतं. त्याला म्हटलं, कार्य कशाला विचारायला आलं तुम्हाला? तू सेवा करतो ना, मग स्वामींच्या मनात येईल त्या दिवशी असं होईल ना? ते नाही ना दादा. म्हटलं, बाय तू जर सेवा करत असेल, सेवेकरी मला म्हणतो सांगतोय म्हणून मी तुझ्यातून काही घेणार नाही, तुला सल्ला देणार आहे. स्वामी करतील त्या दिवशी ते होईल, आता तू तिकडे लक्ष देऊ नको. नक्की? म्हटलं हो नक्की. आणि 8व्या दिवशी आनंदाचा ठरलं बघा. हा, म्हटलं कोणी ठरवलं? तुझा विश्वास कमी होता म्हणून स्वामीने सांगितलं की जाय तिथे रामाकडे आणि खाऊन ये 2 कानात. ठरलं त्याचं. मग म्हणे आता तो श्रावणात उरकून घेऊ का? नंतर महाराजांना चालेल का? ते महाराज तर जाऊ दे, पण या बुवाला बी चालणार नाही आणि मी तिथे देणार नाही, असं नाही चालत. कारण शुभ आणि अशुभ याचा विचार जगामध्ये घडवावा लागतो. शुभ आणि अशुभ याचा विचार जर घडवलाच नाही तर माणूस पशुतुल्य होईल. संस्कृती काय झाली आहे? पशुतुल्य. आम्हाला माणूस घडवायचा आहे. आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, मला माणूस हवा, मला माणूस हवा, मला साखर कारखान्याचा चेअरमनही चांगला पाहिजे आणि साखर गाळणारा कामगार सुद्धा चांगला पाहिजे. आज कामगाराची पंचायत आहे. लोक म्हणतात काम नाही आणि कामावर माणसं नाही. ठाला विठाला काही लोकांच्या नशिबामध्ये कष्ट करून पैसे असतात, त्यांचं जीवनच तसं असतं. सरकारी नोकरीत सुद्धा बा काही लोकांना खूपच काम करावं लागतं आणि काही काम न करता आरामात राहतात. तर ते काय आहे, त्याचं फळ पुढे मिळतं त्यांना. त्याचं फळ जे आहे काम न करता त्याचं फळ पुढे मिळतं आणि जे काम करून जगतात त्यांचं पुढचं जीवन त्यांना आनंदात अनुभवायला येतं. कारण कर्मच असं आहे की कर्माच्या योगानं मनुष्य घडतो. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. कर्माच्या योगानं कर्मा अनुबंधे मनुष्य लोक. हल्ली बाया माणसं भगवद्गीता मुखोद्गत म्हणून दाखवतात, पण फॅशनमध्ये मात्र बिलकुल कमी करतात. हो, भगवद्गीता असं सांगते
का बरं सत्वगुण रजोगुण समजवला नाही? नेहमीच आपलं कांदा लसूण टाकतच राहा. ज्ञानेश्वरीच्या पारायणात ते बुवा लोकांचं काम आहे म्हणे, कांदा लसूण न खाणं. वाई म्हणतो समोर आल्यावर मी काय करू? असं नाही. त्याकरता ते नियम पाळावे लागतील. आणि म्हणून काही बुवा आपल्या समाजाच्या लोकांपासून सुद्धा लांब राहतात. त्याला कारण असतं, कारण त्यांच्यात मिसळले की धर्म पांगळा करून टाकावा लागतो. धर्म काय करावा लागतो? पांगळा. आणि धर्म जर पांगळा झाला, आज आपण धर्माला काय केलंय? लुळं केलंय. धर्माचा एकच पाय आहे, 3 पाय कसे झाले? लुळे झाले. प्रदर्शन म्हणजे धर्म नाही आहे. धर्माचं मूळ तत्व आहे दया. आज वरपंगी दया आहे सगळ्यांजवळ. काय आहे? वरपंगी दया. आणि त्यामुळे दयेचं मूळ सापडत नाही आहे. दयेचं मूळ धर्म आहे आणि धर्माचं मूळ दया आहे. दया धर्म का मूल है, दया बिना सब भूल है. सखूबाईचं काम सुरू झालं. म्हाळसा काकूला इतकं व्यवस्थित. आणि दिगंबर पंत जे होते त्यांनी तर पाहिलं, देवा पत्नीकडून कधी चांगलं अन्न, कधी आदर मिळाला नाही, पण हे विठ्ठला काय सून दिली आहे. आल्यापासून महिनाभरामध्ये काका 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 काका. बाबा जेवले का? बाबा झोप झाली का नाही? बाबा अमुक झाली का नाही? काका अमुक झाले. किती वेळा बोलते. हा पती याने पाहिलं आपल्या घरात असं आई कधी ताटभर अन्न करत नव्हतं. काय हिचं अन्न करणं हे घरात साहित्य, त्याच वेळा ते साहित्य होतं. कशी तरी 12:30 वाजता आंघोळ करायची काकू, धब धब धपाटे. बरं यांच्याकडे सावकारी होती, घरात सगळं मुबलक होतं, पण अन्न परब्रह्म नव्हतं. तमोगुणात्मक अन्नानं देह चालत होता. म्हणून सत्वगुणाच्या अन्नानं देह चालला पाहिजे. आणि सणावाराला रजोगुण, आणि सण झाल्यावर एखाद्या दिवशी तमोगुण. आपण म्हणतो दिवाळी झाली, आता जरा उरलेल्या शेवची भाजी करून टाक. माणूसच आज्ञा देतो, कारण गोड गोड खाऊन सगळीकडे जाऊन काय आला? रजोगुणाचा कंटाळा येतोय. लक्षात ठेवा, सत्वगुणाचा कंटाळा येत नाही. तमोगुणाचा उद्वेग येतो. तमोगुणाचा उद्वेग येतो. जास्त तेलकट तिखट खाल्लं की 4 वाजेपासून मळमळ सुरू होऊन जाते. उद्वेग येतो. रात्र बेचैन जाते. सखूबाईच्या त्या सात्विक अन्नानं आणि अन्नाच्या बरोबर नामस्मरणानं दिगंबर पंत आणि पती अत्यंत आनंदित. आणि हिचं 12 घराच्या ऐवजी 15 घरं सुरू झालं. कामच नव्हतं ना काही. कामच नाही. 1 वाजता आली, म्हाळसा गगू मुसळासारखं आंघोळ केलं की सखूबाई उपाशी. सासूला खाऊ घातल्याशिवाय खायचं नाही. सखूबाईचं अन्न खाऊन खाऊन म्हाळसा काकूत परिवर्तन. सात्विक जिची सासू खटाळ असेल ना, तिने देवाचं नाव घेऊन तिला खाऊ घालो. आप्पाच गुच्छ होते. काही बिलावा आणायचा नाही माहेरून. तुमची काकू आणि तुमच्या मावश्या भलत्या वडाळ. मी ऋणून येतात गेला जळगाव शहर बिलकुल सुपर गाव आहे. अरे लक्षात ठेव, असं करू नका. जेवढं परमेश्वराचं नाव घ्याल उठा उठी. म्हणून महाराज म्हणतात, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणजे शेवटी सगळ्या घरांची, सखूबाईच्या घरांची परमेश्वरावर मिठी पडली. एवढं नाही, सखूबाई पंढरपूरच्या यात्रेला निघून गेले तर देव सखूबाईच्या घरी राहिले. सखूबाईला पंढरीला जाऊ दिलं आणि स्वतः सखू बनून सासऱ्याला जेव घातलं, सासूला जेव घातलं. आणि पतीच्या वेळा पांडुरंगाचं तेज पाहून हा डोळे लावून शांत झोपून जायचे. कारण परमात्मा गुप्त होऊन जायचे. पुन्हा सकाळीच कर्माला हजर. कशामुळे घडलं सखूबाईला हे?
तर भगवंताचं नाम प्रत्येक कामामध्ये, कामामध्ये काम कामामध्ये काम काही आपण जे काम करतो त्या कामामध्ये राम. हल्ली लोकांचा कामात रामही नाही, अंगातून घामही नाही, दोन्ही पाहिजे. आणि त्यामुळे गळे लठ्ठ सगळे, चरबी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढते आणि गोळ्या घेत आहे. घाम गळायला पाहिजे आणि काम केलंच पाहिजे. कामा आणि त्या कामामध्ये राम पाहिजे. नुसतं करायचं म्हणून करायचं आणि कागद लोटायचे. हल्ली काय झालंय, कुठल्याच कामावर लक्ष नाही, कोणत्याच कामावर लक्ष नाही. म्हणून खाजगी कंपन्यांना का बरं ऑर्डर देत आहे सरकार? काम करून घेतात, ते काम करून घेतात. सरकारच्या लक्षात आलंय ते की तितकं काम हे करत नाही. कारण आपलं काय होणार आहे, आपण सुद्धा घरामध्ये काम टाळतो. तर घरातलं स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. ज्या रुमालाने आपल्यावर उपकार केले, आपलं अंग पुसलं, त्याला पटकन वाळत घातलं तर दुसऱ्या दिवशी तो मदत करून येतो, वास करतं. आणि वास आलेल्या रुमाला तुमचे तर टर्कीस आहे. हे लाल रुमाल वगैरे असे लगेच वाळून देत आहे, तुमचे वाळत नाही. पाणी कधी आलं तर येऊ द्या ते पाणी, तुमचे नाही वाळले तरी हरकत नाही. काय आहे ते साधनं? पहा तुम्ही, ही जी साधनं आहेत ही भोगप्रधान आहे. भारतीयांची जी साधनं आहेत ती सत्वप्रधान आहे. आणि त्या साधनामध्ये मनुष्य अति आसक्त नाही होत. भोगप्रधानामध्ये मनुष्य आसक्त होत जातो. अहो, हात पुसाच्या रुमालानं तळपाय पुसले तर चालेल का तो रुमाल? पण बरेच लोक तळपाय बी पुसून घेतात त्याच्यात. अरे तो हात पुसाचा रुमाल आहे, तळपायाचा दुसरा ठेवावा लागेल. पण कोणाचं लक्ष नसतं. म्हणून प्रत्येक जण आपला रुमाल काय ठेवतो? नाक शिंकरून रुमालाचा वापर करायचा आहे, रुमालात नाकाचा वापर नाही करायचा. ठाला विठ्ठला त्या रुमालाचा वापर केला आणि परत खिचात ठेवला तर काय होईल? ते चुकतं. तुमचं लक्षात कुठे आहे? आम्ही फक्त आधुनिक झालो ही कल्पना आहे. म्हणून संस्कृतीला विसरू नका. भारतीय संस्कृती हात पाय धुवायला लावते आणि मग घरात प्रवेश करते. कारण पवित्र, मग हे पवित्र, जसं देह पवित्र ठरतो तशी वाचा सुद्धा पवित्र व्हायला पाहिजे. म्हणून वाचेनं भगवंताचं नाम घेतलं गेलं पाहिजे. निदान 3 वेळा तरी दिवसातून, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी आणि सायंकाळी ही गाठ बांधूनच ठेवायची. भोजनाच्या वेळी सुद्धा त्याचे अनंत उपकार ठेवायचे की अन्न हे परब्रह्म आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. यज्ञकर्माला सगळ्या गोष्टी सांभाळून वापराव्या लागतात. म्हणून अन्नाचं जे आहे, पचामिन्नम चतुर्विधम, मोडून खायचं, तोडून खायचं, दाताने तुकडून खायचं. काकडी मुळा कशा करताय, गाजर कशा करताय, दाताने तोडलं पाहिजे. ते 4 प्रकारचं अन्न हे परब्रह्म रूप असतं. म्हणून खारट, आंबट, तुरट आणि गोड याचं मिश्रण जेव्हा होतं आतल्या ग्राइंडरमध्ये आणि ते मिश्रणानं मग ते रक्त तयार होतं. सगळे घटक शरीरामध्ये येतात, कोणतंही एक जास्त जाता कामा नये. आणि त्याच्यामध्ये वाचेनं भगवंताचं नाम घेतलं. महाराज म्हणतात नामापरते साधन नाही. कारण नाम जे आहे असं एक साधन आहे की तुम्हाला उठता बसता झोपता खाता पिता कोणत्याही परिस्थितीमध्ये नाम घेता येतं. नाम
दुरावला मान शंका दुरावला मान साधन आहे हे साधन साध्य करून घेता आलं पाहिजे. कोणतंही आपण जे साधन घेतो ते 12 वर्षात साध्य होऊन जातं. नामस्मरणाचा छंद जर लागला, योगाचा छंद लागला, ज्ञान आणि योग हे एकत्र होऊन जातात. ज्ञान आणि योग एकत्र, भक्ती ही स्वतंत्र राहते. भक्ती मार्ग हा मोकळा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, काही साधनं लागत नाही भक्तिपंथामध्ये. आवडीने आळवाला सुरुवात करा त्याला. ज्याप्रमाणे देवावर धार धरली की मंत्राचा ओघ चालतो, त्याचप्रमाणे प्रेमाच्या भजनाचा ओघ चालला तरी देवाला आवडतच. देव कसा आहे? सर्व भाव आहे, सर्व भाव आहे, सगळ्यांचा भाव देवाला. पहा तुम्ही, आपल्याला श्रावण महिन्यातली कथा असते. एक पहारेकरी याच्यावर चढतो बेलाच्या झाडावर, तेवढं शिकार पाहिजे असते. खाली महादेवाचं पिंड असतं, जोर शिकार मिळत नाही तो एक एक पान वरतून फेकत राहतो. कशा करत त्याला माहीत नसतं की हे पान महादेवाच्या डोक्यावर पडणार. तेवढं देवावर पडल्यावर सकाळी त्याला उठून प्रसन्न होऊन गेलं देव. याचा अर्थ काय आहे की त्याने कोणत्याही मार्गाने केला तरी साधन नाही. म्हणून नाम हे इतकं एवढं साधन आहे तर तो ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. किती उदाहरणं दिले आपल्या श्रावण महिन्याच्या गोष्टींमध्ये. अशी भगवंताच्या चरणी मिठी पडण्याचं साधन आहे. आणि अशी महिनाभर, श्रावण महिनाभर, 4 महिनाभर घेतलेली श्री, मग कुठेच जायचं तिच्या डोक्यातच येत नाही जाणं. आपलं नियम आहे, नित्य नियम आहे, कुठेच जायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, काहीच करायचं नाही. कारण काही लोकांना कधी सांगितलं की आम्ही बेल वाहतो सकाळी. बापरे, कसं काय जमतं तुम्हाला? काय देवाची कृपा आहे तुमच्यावर. म्हणजे लागले ते वगारसारखे ओरडाला. ती वगार जशी म्हशीला पाहून ओरडते ना, तसे ते तुमच्या नावाने ओरडतात. आणि त्याच्याने तुमची बुद्धी फिरून जाते काही दिवसांनी. आम्ही तर काहीच करत नाही, इथे जातो, चालले तुम्ही तिथे. तुम्हाला तुमच्या त्या नेमावर, आणि रोज म्हणतात नित्यनेमी प्राणी ते दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. आपला नित्यनेम सोडू नये म्हणून चातुर्मास्यात काही लोक सोडत नाही गाव घर. त्याचं कारण असतं, कारण तो भगवंताचा 4 महिन्यामध्ये आपल्या अंगामध्ये भक्तिरस ओसांडला की मग मात्र 8 महिने काही भीती नसते. आपल्याला कुठेही धक्का लागणार नाही. आपलं साधन जे आहे ते साध्य होऊन जातं. म्हणून महाराज 3ऱ्या चरणात म्हणतात, जे तू काय करशी आणि जे काही करशील ना ते सगळं खोटं आहे. नामा व्यतिरिक्त जे साधन आहे ते खोटे आहे. आता बा तुम्हाला नीट मांडी घालून बसता येत नाही, केव्हा पारायण करणार आहे तुम्ही? मग खुर्चीवर केलं चालेल का? चालले एक एक प्रश्न. आता हे जे सगळे साधन आहे, उपासना ही जेवढ्या तारुण्य आहे त्यावेळेला झालं पाहिजे. मग वृद्धापकाळात नाही झालं तरी ते आपलं नाम जे आहे तेच आपल्याला तारतं. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंदे हमारे, कभी भोला मुक्तारे,
भले. अनेक ज्यांनी नाम घेतलं त्यांचं काय झालंय? भले. नाम चांगले चांगले कैकांचे झाले भले. कैक लोकांचं भलं झालंय आणि ते भलं झालं ते आपल्याकरता सांगून गेले. तुकोबा सांगून गेले काय करा म्हणे? हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. अनेक साधनांविषयी ग्वाही दिली आहे. ते अनेक साधनं साधतील कलियुगात असं नाही. काही लोक थकून गेले. चांगदेव महाराज योग मार्गामध्ये अहंकार विसरू शकले नाही. काही विद्वान समोर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई असल्यावर सुद्धा अहंकार विसरू शकले नाही. अहंकाराच्या बळे मानवी वृत्तीचा छळ होऊ लागला. पहा विठ्ठलच उरेल. काय उरेल तर राम. आता पहा काय उरेल याचं प्रमाण जर घ्यायचं असेल, शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षर. शंकरानं शतकोटी रामायण वाटून टाकलं, फक्त रामनाम उरलं तेवढंच येऊन गेलं. ह्या सगळ्या संतांनी शंकराचा दाखला घेतला की एवढे भगवान शंकर की जे कुबेर त्यांचा भांडारी, सगळं वैभव त्यांच्याजवळ, अज्ञानी स्त्री आली तर तिच्या नादी न लागता तिला तिच्या बापाच्या घरी जाऊन फजित केलं आणि त्याचे शक्तिस्थान निर्माण करून दिले. आणि ती स्त्री पुढच्या जन्मी राम नावाचा अभेर केल्यामुळे तप केलं आणि तपाने रामनाम पटलं. पार्वती जन्मात रामनाम केव्हा पटलं? मागच्या जन्माचा रामनामाचा अपमान केला होता. तुमचा राम सुद्धा स्त्रीच्या मागे पळतो असं सती बोलली होती. भगवान शंकरानं सांगितलं आता तुझी मर्यादा तू सांभाळ, म्हणून सतीला देहाचा त्याग करावा. तो देहाचा त्याग केल्यानंतर जड ठिकाणी जन्म घ्यावा लागला. पा चुकलं नाही. कोणाच्या घरी जन्माला आली? हिमालयाच्या घरी. पर्वत जड आहे. आईचं नाव मेना. आणि तिथे जन्माला येऊन मागची जी आवड होती भगवान शंकराची ती आत राहिली आणि त्याच्याने तप घडलं. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, तुझे विण हेत कोण सांगे. घनघोर तप केलं आणि तपामध्ये सुद्धा भगवान शंकरानं परीक्षा पाहिली आहे. सप्तऋषींना पाठवलं, नारदाला पाठवलं आणि स्वतः नाचत नाचत आले पार्वतीच्या मेण्याच्या दारापुढे आणि शंकराची निंदा केली. पार्वतीने एकच शब्द वापरला, हे निंदका, तू ब्राह्मण म्हणून आलाय माझ्या घरी. जर ब्राह्मण नसताना तर मी तुला काय केलं असतेच. भगवान शंकर हसले आणि मग सप्तऋषींना साखरपुडा ठरवायला पाठवलं. ठाला विठ्ठला. पार्वतीनं काय बांधली? गाठ. की जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून हरतालिका गाठ बांधली आहे. कारण गाठ आहे ती.
जशी नामाची गाठ बांधता येते तशी प्रातिपत्य स्त्रीला सुद्धा जन्मजन्मांतराची गाठ बांधायची आहे. आता काल का परवा मला कोणी विचारायला ना, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसात त्याने कुठे हिऱ्याचं मंगळसूत्र घेतलं तिला. ते मंगळसूत्र एका ज्योतिषाने सांगितलं तुला हिरा घालता येणार नाही. आली पंचायत. आता काला चला दादाकडे. म्हटलं बघा तिची रास वृषभ नाही आणि तूळ नाही, त्यामुळे हिला घालायचं परवानगी ज्योतिषशास्त्रामध्ये नाही. म्हणजे दादा मी तर घातली म्हणूनच याच्यामुळे भानगड होते का आमच्या दोघांची. म्हटलं ते तुम्ही ठरवा, मला नाही माहिती. कारण काही गोष्टी जे आहे शास्त्रात फक्त सुवर्णच हे सूत्रात बांधायला सांगितलं आहे. जे सोनं आहे तेच. स्त्रीचं जन्म पुरुष असेपर्यंत सोन्यात आहे आणि स्त्री असेपर्यंत पुरुषाचा जन्म सोन्यासारखा आहे. ठाला विठ्ठला ठाला ठाला ठाला. माणसाचा जन्म सोनं नाही, स्त्रीचा जन्म सोनं आहे. म्हणून लोक काय सांगतात, सोनं लुटत चालली. काय लुटत गेली? सौभाग्याने म्हणत लोक सोनं लुटत चालली होती. आणि तेच मंगळसूत्र तिच्या बरोबर जाऊ द्या. बरेच लोक काय करतात, आधीच खोटं आणून ठेवतात, मग तिच्या गळ्यात घालून. पहा एवढं प्रेम पोरांकरता खस्ता खाल्ल्या आणि ते 1 ग्राम तुमच्या बरोबर येऊ देत नाही. पहा तमाशा. आणि केवढं गोंधळ करता तुम्ही आयुष्यभर. असं गुपचूप काढतात त्या स्मशानामध्ये. असे चाप्टर लोक असतात, असे गोळ्या म्हणतात बिलकुल पटापट 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 पटापट. मग घातलंच कशाला तिथे? हा, सोनं लुटत चालली. सोनं स्त्री आहे, मनुष्य सोन्याचं स्वरूप आहे. सोनं घालेल पुरुष, पण पुरुष सोनं नाही. पुरुष जर गेला तर काय करून गेला? कुंकू पुसून गेला. कुंकू पुसण्याची सुद्धा पद्धत आहे. पद्धत अशी आहे, ह्या बाया काही करतात. त्या पोरीचं इतकं ओढाताण करतात तिथे पावलं जात नाही. उजव्या अंगठानं पुरुषाचा जो अंगठा असतो तो लावायचा, त्याच्याने कुंकू पुसू असंही करायचं. तर कोणी इतकं ताणतं त्या पोटातून त्यावेळेला त्या विरोध्या आणि ते मंगळसूत्र. अरे रे 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 रे. बरं या गाव काकू आणि गाव माम्या आणि गाव आत्या ह्या भलत्याच कठीण असतात. अपमानित करतात त्या मुलीला. अपमानित नाही करायचंय. तिची त्यावेळेला ओटी भरायची, तिला दाखवायचं सगळं आणि सांगायचं तुझा मुलगा आहे हे तुझं सौभाग्य आहे असं समजून बाकी तू उतरवायचं आहे. ठाला विठ्ठला. सौभाग्य शब्दाचा अर्थ आहे चांगला पती, उत्तम पुत्र आणि आरोग्य उत्तम. याला सौभाग्य म्हणतात. म्हणून आपल्याकडे पुस्तक होतं आपलं सौभाग्य. याच्यात देव सुद्धा अपुरे पडले होते. मी श्रद्धाला लिहायला लावलं होतं हे पुस्तक आपलं सौभाग्य. भगवंताच्या 16,108 राण्यापैकी बाकीच्या ऐकून यायच्या, पण ही श्रीमंताच्या घरची बिलकुल ऐके ना. मी तिकडून उडदाच्या शेंगा आणते, मठ आणते, मग काय माझ्या बाप येणार नाही जेवाला. तुमच्या घरचं खातो का? सत्यभामा ही काही केल्या, देवाने हात टेकले तिच्यापुढे. बरं देव काही करायला तयार नव्हते, बळजबरी अंगात पडली. चोरीचा आळ आणला देवावर. कारण सत्यबाबा कोणाचा अवतार होती? जमिनीचा, भूमीचा. आता मुळात जडच. पैशाने मनुष्य काय होतो नक्की? मग का बरं साठवला? हसून रडताय काही नाही. हे असं आहे तर होतं म्हणा. जड द्रव्याने जडत्व येतं. मी आणि माझं यामध्ये अंतःकरण अटकून जातं.
सत्यभामेला घेऊन भगवान द्रौपदीकडे आले, कारण द्रौपदीला लवकर दाखवलं नाही सत्यभामेला देवाने. कोण आहे द्रौपदी, कोण आहे द्रौपदी, अशी कशी काय मानलेली बहीण, अशी कशी काय मानलेली बहीण. हां, भगवान म्हणे चाल तुला दाखव. तो देवाला असं करावं लागत होतं, आधी सत्यभामा रथात बसायची, मग बरोबर मग दारुक नावाचा सारथी बसायचा. देव आधी उतरायचे, मग सत्यभामेचा हात धरून खाली उतरवायचे. द्रौपदी वनात होती, झाडाखाली बसलेली, 5 पती. दादा आला, दादा आला म्हणून उठून धावत गेली, भाऊ आला म्हणून. तो भाऊ पाहिलं, भाऊची फजिता, तर वहिनीचा हात धरून उतरवतो. अरे काय हाल आहे रे माझ्या दादाचे. भगवान म्हणे काय करू बाई, मीच आहे तर राहतोय. मग देवाने धर्मराजाशी गप्पा मारायला चालला गेले, द्रौपदीच्या जवळ सत्यभामा बसली. म्हणे का हो, हे पाची पती तुमच्या मुठीत कसे राहता. म्हणजे काही करावं लागत नाही, सकाळी उठण्याच्या आधी त्यांच्या आधी उठे, ज्याचे त्याच्या वस्तू ज्याला त्याला देते आणि आत येत राहते. ते बाहेर गेले की सगळे शस्त्र पुसून ठेवते, अमुक करून ठेवते, ढमुक करून ठेवते. ज्या बाईला माणसाच्या वस्तू ठिकाणावर ठेवायची सवय, सकाळी तो माणूस कधीच आराळी मारत नाही. माझी किल्ली कुठे आहे, माझा अमुक कुठे आहे, कधीच बोलणार नाही. जिला ठेवायची सवय नाही पाहून यानं काय लावलंय, या ढोरांकडे पाहू का तुमच्याकडे पाहू, असा दणका देते. पहा आपला मागचा इतिहास, आपलं कर्तव्य आहे. तुम्ही कर्तव्य विन्मुख होताय म्हणून घरामध्ये 46 लाखाच्या घरात सुद्धा शानलेने पुण्यावाले जास्ती विचारायला दौलत आणले. त्यांना म्हटलं का रे पुण्याहून आला तर दक्षिणात जास्ती दे, 500 रुपये दे. हा जळगावचीच देतो तो. उलट आपली मंदिरातली वत्सला का आमच्या दादा काहीच बोलत नाही, ही वत्सला आणखीन अशी करते. आपल्या मुलांकडून दान धर्म सुद्धा होऊ देत नाही तुम्ही. विठ्ठला 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 तो साल्याच्या नगरात 500ची नोट फिरवतो ओवाळणीला, तिथे बोलत नाही तुम्ही. आणि दान धर्मापासून मुलांना वंचित करता, पुण्यापासून वंचित करता तुम्ही. आणि त्याला कारण आहे, पुण्याचं धन येतं. जो माता पितांची सेवा करतो ना त्यांचं धन सत्पात्री दिलं जातं. जे काही करत नाही त्यांचं धन असंच आकडे जातं. सुमका धन मोठ्यानं बोला, कुत्रेच खाता. पाच बरं, आता कुत्रे पण खात नाही तुमच्या पोळ्या, अशी परिस्थिती आहे. ते म्हणता बिस्किट टाका, कुत्रे पण तुमच्या पोळ्या खात नाहीये, खिचडी खात नाहीये. काय कली आहे, कारण असंच धर्म आहे. दया धर्म नाही मन में, मुखडा क्या देखे दर्पण में. पर्स मध्ये सुद्धा आरसा आहे, पलंगाजवळ आरसा, बेसिंगजवळ आरसा, सगळीकडे आरसेच आरसे. पण नेहमी तोंड डिसमुड, नेहमी डिसमुड. चला आज कीर्तनाला जावं लागेल, आणखी नाही गेलं तर बरोबर ते म्हणतील. म्हणजे कीर्तनाला सुद्धा कुरकुर करत येतात. सत्यभामेनं ते सगळं ऐकलं आणि देव निघाले. द्रौपदी पोचवायला आली, धर्मराजा पोचवायला आले. आता देव उभे, तुम्ही चढा म्हणे आधी. भगवान म्हणे ताई 1-2 तासात एवढी प्रॅक्टिस स्त्रिया सुधरवायची. अरे बापरे. सत्यभामा आता मला म्हणते तुम्ही रथात आधी बसा. दादा
भावाची कैवारी बहीणच असते रे. तुला हाक मारते ना मी, धाव रे कैवारी संकट पडिले भारी, धाव रे कैवारी. का ग ताई, तुला हे सुचतं कसं की मी कैवारी आहे? अरे वेळोवेळी तुझं नाम घेते. तुकाराम महाराज म्हणता, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसार. अरे दादा, हा एवढा संसार जो निघाला, अरे माझी बेआबरू झाली, आम्हाला अग्नीमध्ये जाळलं, अरे त्यातून तूच काढलं रे. हा, आणि ही जी बुद्धी दिली आहे तू, ही माझी नाही रे दादा. अरे मी जेव्हा तिथून राजाच्या घरून जन्माला आली, तिथून आली तेव्हापासून तूच मला ही बुद्धी दिली आहे. या जगाच्या कल्याणाकरता हे सगळं चित्र तू दाखवतोय. पण एक लक्षात ठेवा, तर द्वारकेला जातोय मी, पुन्हा हाक मारेल तेव्हा लवकर ये रे. धाव रे कैवारी, धाव रे कैवारी, संकट पडिले भारी, संकट पडिले भारी. हे कैवारी, तू खरा कैवारी आहे. सत्यभामेनं ते ऐकलं आणि एकदा जाताना द्रौपदीला गाढ मिठी मारली. द्रौपदीनं भावजाईच्या पाठीवरून हात फिरवला आणि हे भगवंतानं डोळ्यानं पाहिलं. जयाच्या संगतीचा विराग झाला. माझ्या द्रौपदीच्या संगतीनं सत्यभामेच्या बुद्धीत फरक पडला. भगवान रथात चढले, सत्यभामा नंतर चढली आणि वाकून द्रौपदीला नमस्कार केला. म्हणून सज्जनाचे संगती, सज्जनाच्या संगतीमध्ये आपल्या मनाला गती मिळते. आपण झकपकच्या संगतीत फिरतो, त्यामुळे झकपक शिवाय काही लागत नाही, पकपक होत. तर एक लक्षात ठेवा, सज्जनाची संगती साधी असते. तुम्हाला कधी सज्जन असं सांगणार नाही. सज्जन मनाला पवित्र ठेवण्याचंच काम सांगतो आणि भगवंताच्या नावाने मनुष्य पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देहाच्या. म्हणून 15 दिवसातून कीर्तन ऐकून आपला देह पवित्र करून घ्यायचा आहे. पुढचं जन्माचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाला असा योग आला यावर्षी. माऊलीच्या उत्सवाला 850 वर्ष, 15 ऑगस्ट आणि कृष्ण जन्म त्रिवेणी संगम आहे. 15/8/2025 याची सगळी बेरीज करून पहा. असा योग आलाय हा. हे जो सगळा कहर चाललाय, जेव्हा जगामध्ये कहर होतो तेव्हा त्रियोग येतो. गुरु, चंद्र आणि नक्षत्र हे एकत्र येतात, म्हणून गुरुपुष्य योग येतो. तसा हा दोन्ही माऊलीचा आणि भगवंताचा जन्म आणि राष्ट्राचा जन्मदिवस एकच दिवशी आला. 15 ऑगस्ट. ती उरली पहिली दुसरी काहीच बोलू नका, 3 गोष्टी एकत्र आल्या आहे. माऊलीचा मोठा उत्सव आहे, 850 वर्ष. राष्ट्राचा उत्सव आणि भगवंताचा उत्सव. हे दोन्ही संत जे आहे, एक संत राम जन्माला आले आणि एक संत कृष्ण जन्माला आले. म्हणून आमची माऊली कशी आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार आहे. असं हा पर्व आहे. आणि प्रतिपदेपासून तर अष्टमीपर्यंत नेमच घेऊन टाका की भगवंताचं गुणांवर्णन माऊलीनं दिलेला रामकृष्ण हरी मंत्र जपा, की तुमच्या घरामध्ये प्रेम आणि आनंद नांदेल. राम म्हणजे प्रेम आणि राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. तुम्हाला वाटतं ना सुनेने आपल्याशी खरं बोलावं, त्याच्यात खरा. राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. राम कृष्ण हरी म्हणजे सत्य आणि प्रेम घरात नांदलं पाहिजे. तुम्ही चुबुक डुबुक मंत्र घेऊन येता इकडून तिकडून आणि एवढ्या माऊलीचा मंत्र सोडून देता.
किती लोकांनी हृदय मंदिरी सराफारे तुकाराम महाराज तुम्हा मला हाक मारताय, हाका मारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणजे कायमच घेता राहू नका. मी तरी प्रतिपदाची अष्टमी सांगितलं तुम्हाला, आमचा रामकृष्ण हरी. लक्षात ठेवा, सत्य आणि प्रेमाशिवाय हे जग ओसांड पडलं आहे. आणि जे रामकृष्ण हरीचा मंत्र करतात ते सगळ्या संसाराला विसरून माऊली बरोबर पायी 27 दिवस निघून जातात. आणि एवढंच नाही तर स्वतःच्या पदरचं खातात, कोणाकडचं खात पण नाही. कारण यात्रेत दुसरं खायचं नाही हे पण करतात. आता सरकारने 20,000 रुपये द्यायला कबूल केले दिंड्याला. आमच्या दिंड्या नाही बनवून गेले, नाही नाही आम्हाला नको आहे, आम्ही आमच्या खर्चाने जाऊ. काय करायचं, सरकार मतलब करता देतं. आम्हाला पांडुरंगाकडे मतलब काय आहे, जायचं कळसाचं दर्शन, घरी परत यायचं. मध्ये जाऊन मी पाहायचं नाही त्याला, तू कसा आहे काय आहे. हां, कळसाचं दर्शन घ्यायचं. त्याचं कारण आहे ती निष्ठा आहे. ती काय आहे, निष्ठा. द्रव्य आलं की मनुष्य निष्ठानिष्ठी करतो, निष्ठानिष्ठी करतो. निष्ठा टिकत नाही द्रव्याने. बिकट परिस्थिती निष्ठा धकवून देते, पण श्रीमंती निष्ठा टिकवायला चढ जाते. म्हणून त्यावेळेस तुकोबांनी हाक मारून आपल्याला सांगितलंय की नाम घेत राहा. मंदिरामध्ये जप चालू आहे, सगळे लोक जप करताय. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते. आज जगात कहर चाललेला आहे सगळीकडे. हा शांत व्हावा याकरता रामचरणी दत्तचरणी सगळेजण जप करताय. तुम्ही करा आणि जग सुखी होईल असं पहा, असं म्हणा. माऊली सुद्धा म्हणाली आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषा. या यज्ञानं जग सुखी झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे यज्ञ करू त्यावेळेला जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. ही संतांची ग्वाही आहे. उत्तर
संत एकनाथ महाराज की साखरपुडा झाला. मुंगी गावच्या ब्राह्मणाला आनंद झाला. आपली मुलगी एका महंताच्या शिष्याला दिली जाते आहे. म्हणून हे महंत जनार्दन स्वामी यांची कृपा ज्या नाथांवर आहे. आजोबा आजीनं नुसती चिठ्ठी दाखवली नाथांना. जनार्दन स्वामीकडे आजोबा आजी गेले. नाथ महाराज काशी यात्रेला निघून गेले होते. 12 वर्षानंतर आपल्या जन्मभूमीचं दर्शन करून म्हणून पैठणला येणार होते. जनार्दन स्वामीनं सांगितलं होतं नाथांच्या आजोबा आजीला, तो पैठणला येईल तेव्हा ही माझी चिठ्ठी लिहिलेली दाखवा. त्याला याच्यात लग्न करायचं मी लिहिलेलं आहे. आजोबा आजी गेले. नाथांना ओळखलं. नाथांनी आजोबा आजीला नमस्कार केला. आता आजीला घाईच झाली होती. नाथ बोलायच्या आधी म्हणे, तुझ्या गुरुने चिठ्ठी दिली वाच. म्हणे काय लिहिलंय? तुम्ही गेले होते गुरुकडे? म्हणे हा, याच्यात तुला लग्न करायला सांगितलंय. वेळ घालवू नको, चिठ्ठी वाच लवकर. म्हणे ही चिठ्ठी तुझ्याजवळ ठेव. सांगितलंय ना, आलो. निघाले. मुंगी गावच्या ब्राह्मणाला आनंद झाला. गिरजा नावाच्या स्त्रीला मुंगी गावच्या ब्राह्मणानं सांगितलं, बेटा आशाच्या घरी जाते आहे की त्या घरी तुला मानव मदत तर मिळेल पण देवाची मदत मिळेल असं घर आहे ते. नाथांच्या बरोबर गिरजा आईंना रवानगी मिळाली. आणि सासरी जाते म्हणू नको, मी माहेरीच जाते असं म्हण. आणि नाथ जो उपदेश करतील तो उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न कर, बस सातत्यानं. आणि असं नाथांचं जीवन सुरू झालं. आल्या अतिथा अन्न देणे, नेमासा दिला, म्हणती जन तपोनिधी हा भला. गृहस्थाश्रमी भरतन जाचे, सुत्य बहु चांगले, अतिथीचे मन नाही भंगले. एवढंच करून नाथांच्या घरी गुरुभक्तीचा पूर्ण सागर, गुरुभक्तीचा पूर्ण सागर, भक्ती सुखे रंगला, जनार्दनी भाव असे चांगला. आजोबाजी अतिशय वृद्ध होते. घरामध्ये कोणी जास्त सांगायला नव्हतं. पण नाथांचं वागणं आणि गिरजाबाईंचं वागणं एक झालं. आणि सकाळी उठल्यापासून नाथांनी सांगितलं, गिरजे संसार तर आपण करणार आहे, गुरुच्या आज्ञेनं आपण संसाराला लागलो आहे, पण त्या गुरुला विसरायचं नाही. दत्तात्रय आणि जनार्दन हे आपले गुरु आहे. ज्याप्रमाणे माझे गुरु आहे त्याप्रमाणे आजपासून तुझे पण गुरु आहे. आता आपण गुरुभक्ती आणि ईश्वर भक्ती या दोघांचं संघटन करायचं आहे. आणि येणाऱ्यामध्ये दत्त आणि जनार्दन एकत्र पाहायचं आहे. सुरू झालं. नाथ महाराजांनी आपल्या पत्नीला मंत्र दिला की हा मंत्र जपायचा आहे. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वळता, गास गिळता, घरी दारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. अन्न हे परब्रह्म आहे.
देवाला नैवेद्य झालाच पाहिजे आणि अनेकांना भोजन झालं पाहिजे. असा गृहस्थाश्रम चालू असताना एक दिवशी नाथांच्या मनामध्ये असं आलं की आपण हिला द्वारकेला आपल्या याला घेऊन गेलो नाही काशीला तर रामेश्वराला न्यावं. आतून थोडी परीक्षाही पाहिजे होती आणि सत्य धर्माला साह्य व्हायचं. शेवटचा मुद्दा सांगतो थांबतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. म्हणाले गिरिजे तू आता रामेश्वर यात्रेला माझ्याबरोबर चाल. म्हणाले महाराज तुम्ही मला आल्यावर काय सांगितलं, आल्या अतिथा अन्न देणे. आपला हरिपंडित घरी राहिला असता, सोनबाई घरी राहिली असती तर त्यांच्यावर हा धर्म सोडून मी तुमच्याबरोबर येऊ शकली असती. मला तुमचा धर्म सोडून का रामेश्वरला येता येणार. खलास. नाथ महाराज गिरजा एवढं ठाम मत तुला कसं प्राप्त. संसारात राहून मुलाचं सुख नाही, सुनेचं सुख नाही, नातवाचं मुख नाही. मुलाचं सुख नाही, सुनेचं सुख नाही, नातवाचं मुख नाही. नातवाच्या मुखाकरता लोक तळमळतात, पण तुझा मुलगा नातवाला सुद्धा घेऊन तिकडे गेलेला आहे. अशा दुःखामध्ये सुद्धा तुझं धर्मावर ठाम मत राहिलं, याला कारण काय. म्हणाले महाराज वडिलांनी हेच सांगितलं होतं की तू अशा घरी जाते आहे की तिथे तुला देवाचा विसर पडणार नाही. आणि खरोखर आजपर्यंत देवाचा विसर पडला नाही म्हणून मी माझा धर्म पाळते. तुम्ही रामेश्वरच्या यात्रेला आनंदाने जा. नाही तर आपण या माणसानं काय केलं, नुसतं मुंबई सुद्धा दाखवली, याच्यापेक्षा जनावर बरं असं बोलतो आपण. लक्षात ठेवा, आठवा आपले दिवस. कुठे राहिलं, काय केलंय. तर तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आईसाहेब फक्त नाम घेत होते म्हणून महाराज हाक मारून सांगतात, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय आता संसाराची तुटी सांगतो या चरित्रात. नाथ महाराज नाथ षष्टीला भगवंताचं भजन करत निघाले आणि सगळ्यांच्या मागे गिरजाबाई हरिपंडित घरी येऊन गेले होते. नातू घरी आलेला होता, सुनबाई घरी आलेली होती. गिरजाबाई चालायला लागल्या. नाथांनी सगळ्यांना सांगितलं आणि जलामध्ये जायला लागले. आईसाहेब गिरजाबाई नाथांच्या बरोबर जलामध्ये निघून गेल्या. जसे नाथ बसले, तुम्हाला सगळे नाथांचं सांगतात पण गिरजाबाईचं कोणी सांगत नाही. नाथांच्या बरोबर गिरजाबाई सुद्धा जलात बसल्या आहे. कारण काय, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. त्या नामामुळे नाथांबरोबर जायची तयारी होऊन गेली. मुलगा सून वगैरे काही नाही. हरिपंडिताला मागून पश्चात्ताप झाला. पण गिरजाबाईनं जे आपलं साधन होतं ते साध्य केलं. संसारामध्ये राहून भगवान. आजही आमच्या खेड्यापाड्यांवर जे वारकरी आहे ना, माणूस गेल्यावर 1 महिन्यात 15 दिवसात बाई गेली आहे. बाई गेल्यावर 15 दिवसात माई, तुम्ही पेपरात वाचलं असेल, 15 दिवसात महिन्यात माणूस पण गेला आहे. होय संसाराची त्रुटी. आता मला काय करायचं आहे, आता मला काय करायचं आहे, आता उरलो फक्त उपकारापुरता. एवढंच लक्षात ठेवलं यांनी. आणि हे जेव्हा लक्षात राहतं तेव्हा मनुष्य जगामध्ये जीवन जगतो. नाही तर जगातलं जीवन कसं झालं आहे, उदास. म्हटलं का हो काय चाललं आहे, बरं आहे ना दोघं ते दोघं, काय करता, कोणाचा फोनसुद्धा येत नाही, फोन करता बसलो म्हणून अर्ध कीर्तन गेलं महाराज. म्हटलं डबडी बरोबर घेऊन येताना इथे बोलता कीर्तन काय झालं. हां काय जे डबडी होती त्यावर बरं होतं. हे मोठं आल्यापासून आणखी पंचायत झाली. नातू बी दिसला पाहिजे, सून बी दिसली पाहिजे, जिला चांगलं म्हणत नाही ती बी दिसली पाहिजे. कशाला पाहता तिला. हां
बघ कसं जीव आहे आपला. तुला चांगलं म्हणत नाही, दुसऱ्याची आहे. आता 40 वर्ष झाले पोरीला आपल्या घरी येऊन दुसऱ्याचीच आहे. इतकं तर आपलं वढाळ मन आहे. आणि काय उठाउठी करणार आणि काय नाव घेणार तुम्ही. म्हणून तुकाराम महाराज हाक मारून सांगतात Hare